पुण्याची हवा, सकाळची धावपळ आणि निसर्गाच्या सानिध्यातला ARAI टेकडीचा शांत अनुभव. पण ही शांतता आता धोक्याच्या सावटीखाली आहे का? मी शोएब नदाफ आणि आपण पाहतात न्यूज नेटवर्क 360. अभिनेता रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि त्या पोस्टने पुणेकरांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. नेहमीप्रमाणे ते ARAI टेकडीवर धावण्यासाठी गेले होते. सगळं सुरळीत होतं जोपर्यंत त्यांनी एका ठिकाणी 4 ते 5 भटक्या कुत्र्यांना काहीतरी खाताना पाहिलं नाही. ते त्या ठिकाणीवरून जात असताना अचानक एका कुत्र्याने त्यांच्या मांडीवर साव घेतला. हो, अगदी अचानक. मी सुद्धा प्राणीप्रेमी आहे असं ते म्हणतात. पण त्याच वेळी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्या टेकडीवर एका व्यक्तीकडून 10 ते 12 कुत्र्यांना नियमितपणे खाद्य दिलं जात असल्याचं त्यांनी पाहिलं. प्राणीप्रेमी असणं चुकीचं नाही, पण सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे खाद्य दिल्याने लहान मुले, वृद्ध नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो का? ही एकच घटना नाही. पुण्यात भटक्या कुत्र्यांची हल्ल्यांची संख्या धक्कादायक पातळीवर पोहोचली आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 2022 पासून आतापर्यंत 1 लाखहून अधिक डॉग बाईट प्रकरणावर उपचार झाले आहेत. 2025 मध्ये तर दररोज सरासरी 81 हल्ले नोंदवले जात होते. जानेवारी 2026 मध्ये चाकण परिसरात एका संशयित रेबीज कुत्र्याने एका दिवसात तब्बल 33 जणांचा चाव घेतला. यामध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. फुरसंगी भागात एका दिवसात 21 जणांचा चावा. क्रिकेटवाडीमध्ये शाळकरी मुलावर हल्ला. आंबेगावमध्ये 5 वर्षाच्या मुलाला गंभीर जखमा. हे सगळं आपण वाचतो आणि पुढच्या क्षणी विसरतो. प्रश्न प्राणीप्रेमीचा नाही, प्रश्न आहे व्यवस्थेचा.